नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने सावळीला मारण्याचा डाव रचलेला असतो. पण सावळीला मारण्याचा डाव हा आता तारावरती उलटलेला असतो आणि ताराचा जीव धोक्यात आलेला असतो. पण इथे सावळीने स्वतःच्या जीवाची बाजी लावत ताराचा जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळे इथे भैरवीचा डाव हा पूर्णपणे तिने उधळून लावलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता तारा आणि सावळी या दोघींमध्ये असलेलं नातं हे आता व्यवस्थित झालेलं असतं. म्हणजे ताराच्या समोर आपल्या आईचा खरा चेहरा आल्यानंतर तारा सुधारलेली असते. तिला आपल्या आईचं हे वागणं चुकीचं आहे या गोष्टीची जाणीव झालेली असते. भैरवी मेंदळे कुटुंबामध्ये येऊन प्रत्येकामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. कारण मेंदळे कुटुंबामध्ये एकी आहे. मेंदळे कुटुंबामध्ये सगळेजण संकटामध्ये एकमेकांच्या बरोबर उभी राहतात. म्हणजे कुठलीही व्यक्ती त्या कुटुंबाला तोडू शकत नाही हे भैरवीला समजलेलं असतं. उदाहरणार्थ, इथे ऐश्वर्याने ते कुटुंब तोडण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, पण ते काही शक्य झालं नाही. त्यावेळेला तारासुद्धा सावळीच्या विरोधात होती, पण जास्त प्रमाणात नाही. ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये ती येत होती, पण इथे आता सोहम खंबीरपणे आपल्या कुटुंबाच्या बाजूने होता. सोहम, राजकुमार आणि इथे सारंग. जरीसुद्धा राजकुमार हा वाईट मार्गाला गेला होता, पण त्याची भावंड प्रत्येक वेळी त्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्या चुका बाजूला ठेवून त्याला समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. आणि इथे सावळीमुळे तर राजकुमारला दुसरी संधीसुद्धा देण्यात आली आणि त्या संधीचं असं काही त्याने सोनं केलेलं आहे की तो सगळ्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करतोय आणि आपल्या बायकोवरती, अमृतावरती सुद्धा अगदी प्रेमाने लक्ष ठेवतोय, तिची काळजी घेतोय. त्यामुळे इथे आता प्रश्न राहिला सावळी आणि सारंगचा. जंगलामध्ये सावळी आणि सारंगवरती ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सदाशिवने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेला ते सत्य शोधून काढण्यासाठी राजकुमारने स्वतःहून त्यांची मदत केली होती. म्हणजे प्रत्येक वेळेला मेंदळे कुटुंबामध्ये जर कुणा एकावरती संकट येत असेल ना, तर संपूर्ण कुटुंब एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. त्यांची एकी आहे ती कुणीही तोडू शकत नाही. ऐश्वर्याला सुद्धा ते जमलं नाही. शेवटीला ऐश्वर्याचा शेवट काय झाला? तिला घरातून बाहेर हकलण्यात आलं. भैरवीच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. भैरवीने मेंदळे कुटुंबाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तर आता भैरवीचा सत्य त्यांच्या समोर आल्यानंतर सावळीसाठी सगळ्यांनी भैरवीची कान उघडणी केली. सावळीवरती भैरवीने अन्याय केलाय हे आता मेंदळे कुटुंबातील सर्व लोकांना समजल्यानंतर सगळ्यांनी इथे सावळीचा स्टँड घेतला आणि भैरवीला तोंडावरती पाडलं. भैरवीला सगळ्या मीडियासमोर एक्सपोज केलं. तिची नाचक्की झाली. तिचं खरं सगळ्यांसमोर आल्यानंतर तिची बदनामी झाली आणि त्यामुळे इथे भैरवी मेंदळे कुटुंबाला आता कसं तोडायचं या उद्देशाने आलेले आहे. आता मेंदळे कुटुंबामध्ये सगळेजण खूपच हुशार आहेत, पण आता प्रश्न आहे तिलोत्तमाचा. तिलोत्तमा आणि भैरवी या दोघीजणी मैत्रिणी असल्यामुळे भूतकाळामध्ये तिलोत्तमाकडून काही चुका घडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या चुकांचं आता भांडवल करून भैरवी तिला वेठीस धरते. भैरवीच्या मनात जे काही आहे ते ती करून घेण्याचा प्रयत्न करते आणि तिलोत्तमा आपल्या कुटुंबासमोर आपली इज्जत जाऊ नये किंवा आपल्या कुटुंबाला हिच्यापासून काही धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. तिलोत्तमा घाबरले आपल्या इथे इज्जतीसाठी आणि तेव्हा भैरवी मात्र तिच्या आता याच गोष्टीचा फायदा करून घेत असते. तिला ती सातत्याने घाबरवत असते आणि तिलोत्तमा आपलं सत्य आपल्या कुटुंबासमोर येऊ नये म्हणून भैरवीची ही अरेरावी सहन करत असते. तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की घरामध्ये अमृता आता प्रेग्नंट आहे. थोड्याच दिवसांमध्ये तिची डिलिव्हरी होणार आहे. सावळीचे गाण्याचे कार्यक्रम असतात, तिच्या रेकॉर्डिंग असतात. घरामध्ये कुणीतरी एक मुलगी हातभार लावण्यासाठी हवी आहे. तुमची काही हरकत नसेल तर एखादी मुलगी मी बघू शकते जी घरातल्या कामांमध्ये आपल्याला मदत करेल.
आणि मुलगीसुद्धा घरातलीच आहे, काही लांबची नाही, माझ्या ओळखीतली आहे. तुमची काही हरकत नसेल तर मी तिला उद्याच बोलावते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की बरं ठीक आहे, तुला बोलवायचं असेल तर बोलव. अमृतासुद्धा म्हणते की एखादी मुलगी थोड्या दिवसांसाठी ठेवली तर बरं होईल. कारण का, मी आता अशी असताना सावळीवरती सगळा भार पडतो. सावळी तिचं रेकॉर्डिंग बघते, घरातली सगळी कामं बघते. तिला एकटीला ताण कशाला? तेव्हा तिलोत्तमा म्हणते बरं ठीक आहे, एखादी मुलगी ठेवायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे आता भैरवीने आपल्या ओळखीतल्या मुलीला फोन केलेला असतो आणि ती म्हणते अनामिका, चल आता तुझी येण्याची वेळ झालेली आहे. तू लवकरात लवकर इथे ये. आणि त्या आता मुलीचा फायदा घेऊन तिला इथे संपूर्ण घर आता घुशीसारखं पोखरून काढायचं असतं. त्या मुलीचा फायदा घेऊन तिच्या मदतीने तिला हळूहळू हे मेंदळे कुटुंब तोडायचं असतं आणि म्हणूनच भैरवीने अनामिकाला त्या घरामध्ये आणलेलं असतं. त्यानंतर इथे आता घरामध्ये सणाचे दिवस असतात. अनामिका होळीच्या दिवशी येणार असते. त्यानंतर होळीची सगळी तयारी ही सावळीवरती असते. सावळीने सगळी तयारी उत्तम केलेली असते. सगळ्यांना आमंत्रणं गेलेली असतात. घरामध्ये नैवेद्यासाठी जे काही करायचं असतं ते सगळं आता बनवण्यात आलेलं असतं. पुरणाच्या पोळीसुद्धा इथे नैवेद्यासाठी आता देण्यात येत असतात. त्यासुद्धा सावळीने स्वतः बनवलेल्या असतात. सावळीचं काम वाढावं त्यासाठी भैरवी नेहमीच प्रयत्न करत असते आणि त्यामध्ये आता तिलोत्तमा काहीच करू शकत नसते. तिला सगळं काही कळत असतं, तरीसुद्धा ती सगळं सहन करत असते. तिचं असं म्हणणं असतं की सावळीला तू इतकाही त्रास देऊ नकोस. ती सुद्धा बरीच कामं करत असते. पण आता भैरवी आपल्या भूतकाळातल्या काही गोष्टी बोलू नये यासाठी ती गप्प बसत असते. मुक्याचा मार सहन करत असते. आणि तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू असतात. इथे सगळी तयारी करण्यात आलेली असते आणि अचानकपणे भैरवीच्या खुरापती डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तिला काही करून आपलं सूड उगवायचा असतो. सावळीला काही करून मारायचं असतं आणि म्हणून ती म्हणते की आता बघत सावळी मी काय करते ते. आजच्या होळीच्या दिवशी होळिका दहनमध्ये तुलासुद्धा मी जळून आता खाक करते. तेव्हा भैरवीला वाटत असतं की आता होळीच्या भोवती होळिका दहन केल्यानंतर इथे राऊंड घेतला जातो आणि तेव्हाच आता राऊंड घेत असताना इथे गोल फिरत असताना भैरवी तिच्या पायात पाय अडकवते आणि तिला आता होळिका दहनमध्ये पाडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ती भाजेल, ती जळेल आणि जळून ती खाक होईल आणि तिच्या मनाला शांतता मिळेल. अशा पद्धतीने तिने सावळीला मारण्याचा हा प्लॅन केलेला असतो, असा डाव रचलेला असतो आणि म्हणूनच बरोबर सावळीच्या मागे भैरवी उभी राहिलेली असते. पण भैरवीला हे माहिती नसतं की सावळीच्या पुढे कोण उभा आहे. सावळीच्या पुढे तारा उभी असते आणि ते आता सगळेजण फेरा घेत असतात आणि तेवढ्यातच भैरवी आपल्या मनातली आग बाहेर काढते आणि सावळीच्या पायात पाय अडकवते. सावळी आता अग्नीमध्ये पडणारच असते, पण त्याआधी ताराला तिचा धक्का लागतो आणि ताराही अग्नीमध्ये पडणार असते. सगळेजण ओरडतात तारा, पण इथे आता सावळी स्वतःचा जीव धोक्यात घालते आणि ताराचा हात पकडते. ताराला अजिबात त्या होळिका दहनमध्ये ती पडू देत नाही. जळक्या होळीमध्ये ती पडू देत नाही. ती तिचा हात पकडते आणि तिला बाजूला करते. स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे सावळी ताराचा जीव वाचवते. तेव्हा तारा म्हणते सावळी थँक्यू सो मच आणि ती इथे सावळीला मिठी मारते आणि म्हणते काय गं ममा, तुला बघून चालता येत नाही का? तेव्हा भैरवी म्हणते तारा अगं मी काय केलं? तारा म्हणते मी काय केलं काय? तू इथे सावळीच्या पायात पाय आला हे तुला कळलं कसं नाही? जरा बघून चाल ना. सावळी इथे आता माझ्यावरती पडली असती आणि मी त्या होळीमध्ये पडले असते. मी जळून खाक झाले असते आता. तुला बघून चालता येत नाही? लक्ष कुठे असतं तुझं? तारा इथे आपल्या आईलाच 2 गोष्टी सुनावते. तेव्हा अशा रीतीने प्रेक्षकांनो आता भैरवीने सावळीला होळीमध्ये पाडण्याचा प्लॅन केलेला असतो. पण तिचा हा प्लॅन आता उलटलेला असतो तारावरती. पण तारावरती कुठलेही संकट सावळी येऊ देत नाही आणि भैरवीचा प्लॅन ती उधळून लावते आणि स्वतःचा तर जीव वाचवतेच, पण ताराचा सुद्धा इथे तिने जीव वाचवलेला असतो.